नमस्कार रसिक हो. असं म्हणतात की एखाद वेळ रसिक प्रेक्षकांची गर्दी नसली तरी चालेल, पण रसिक प्रेक्षक हा दर्दी हवा. आणि आज आपण सारे रसिक प्रेक्षकांची गर्दीही आहे आणि आपण दर्दी तर आहातच. त्यामुळं आपल्या साऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर रसिक हो, आपण आता चौथ्या मनोरंजनाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात करणार आहोत. मनोरंजन कोणाला आवडत नाही? लहानापासून थोरापर्यंत साऱ्यांना मनोरंजन आवडतंच नाही का? आणि आजचा विषय आहे प्रवास एका शाहिराचा. शाहीर हा शब्द ऐकला की अंगावर रोमांच उभे राहतात पहा. आणि नजरेसमोर येतो तो डोक्यावर फेटा बांधलेला, डफावर थाप मारणारा आणि आपल्या खणखणीत आवाजात गीत सादर करणारा आणि आपल्या जिजिरमध्ये आम्हा साऱ्यांना गुंगवून टाकणारा शाहीर. आणि त्यातही शाहीर साबळे म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभा राहतो तो महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आपल्या खड्या आवाजात सादर करणारा आणि महाराष्ट्रभरच नाही तर देशभर घराघरात पोहोचवणारा एक काळा सावळा रांगडा गडी. आणि आठवतात ती त्यांची जय जय महाराष्ट्र माझा किंवा विंचू चावला अशी सुप्रसिद्ध गीतं. अशी ही पद्मश्री विभूषित व्यक्ती ज्यांनी आपल्या शाहिरीतून विविध सामाजिक विषयांना हात घातला. इतकंच नाही तर गण गवळण भारूड इत्यादी लोकसंगीतांच्या प्रकारातून घराघरात पोहोचवला देखील. शाहीर साबळे म्हणजे लोककलेतील शिवधनुष्यच जणू. आणि हे शिवधनुष्य त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंथनच्या भगिनीने पेलायचं ठरवलं. पण हे शिवधनुष्य पेलायचं तर ते हातही त्याच तोडीचे हवेत नाही का? ते पेलणारे हात त्याच तोडीचे हवेत आणि आपल्या नीताताई त्या तोडीच्याच आहेत. म्हणूनच आज आपल्या या आजचा प्रवास एक शाहिराचा या कार्यक्रमातून त्यांनी शाहीर साबळेंचा जो जीवन प्रवास आहे आणि त्यांच्या शाहिरीचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडून दाखवला आहे. आता मी नीताताईंचा अल्पसा परिचय करून देते. नीता कुलकर्णी या मंथन वरेरकर नाट्यसंघ व वाङ्मय चर्चा मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. प्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक व अभिनेत्री विजया मेहता आणि नाट्यकर्मी प्रदीप वैद्य यांच्या नाट्य कार्यशाळेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. शारदोत्सवातील रंगमंचीय स्पर्धेमध्ये अभिनय व दिग्दर्शनाची पारितोषिके मिळवलेली आहेत. तसेच वरेरकर नाट्यसंघाच्या अनेक नाटकांमधून अभिनय केलेला असून एकांकिका, बालनाट्य, पथनाट्याचे लेखन, दिग्दर्शनही केले आहे. तर अशा नीताताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आता या कार्यक्रमाला नृत्याविष्कारांनी सजविलेल्या भगिनींची नावे खालीलप्रमाणे आहेत. शीतल गोगले, संगीता नांद्रे, संगीता परिहार, सुनीता कदम, ज्योती कांगले, श्रुती आचार्य, वर्षा टकेकर, निकिता परांजपे, संगीता कौजलगी, गौरी गोथीवरेकर, सृष्टी टकेकर, सिंधी सुंठणकर, स्मिता कदम आणि अश्विनी सरनोबत. अनु जाधव, श्रुती अळूरकर, सुनीता काशीद. या कार्यक्रमातील गाण्यांना सुरेल सुरांनी सुरबद्ध केलेल्या भगिनी आहेत चंद्रज्योती देसाई, रजिता दानी, शुभदा चंदगडकर, अर्चना ताम्हणकर, निशा तेंडुलकर, विद्या देशपांडे आणि आशा रायकर. आता या नृत्य आणि गायनाची सांगड घालत आपली शब्दसुमनं शाहीर साबळेंच्या पायाशी वाहत त्यांचा जीवनप्रवास अलगद उलगडत नेणाऱ्या आपल्या दोघी भगिनी आहेत राही कुलकर्णी व प्रिया कवठेकर. संगीताची बाजू सांभाळली आहे श्रुती परांजपे यांनी. या साऱ्यांना सूर, ताल आणि लयीत बांधणारे आपले साथीदार आहेत संवादिनीवर योगेश कदम आणि ढोलकीवर संतोष कुरो. या साऱ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आता आपल्या मंथनच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. तसेच आपल्या नीताताईंनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मंथन
मंथन अध्यक्षा अपर्णा ताईंना मी नीताताईंचा सत्कार करण्याची विनंती करते. मन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुरुजन. आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन. विस कटली हरा आम्ही एक फुले. आज गज गौरीवर सवारी डुले. हा आज गज गौरीवर सवारी डुले. लहान मुला मुली जमुनाची मुकाली. लहान मुला मुली जमुनाची मुकाली. खेळ भातुकलीचा खेळताना नकली. खेळ भातुकलीचा खेळताना नकली. अकलेच्या चिखलात नेत्र खुले. हा अकलेच्या चिखलात नेत्र खुले.
अरे हो पयला नमन हो करीतो वंदन पयला नमन हो पयला नमन 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 नमन हो पयल नमन. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असालच. त्याचं काय मंडळी? हो हो हो, आपण आज इथं कशासाठी जमलोय ते सांगा ना. उगाच आपलं नमनाला घडा भरते. अरे हो, राहूनच गेलं. महाराष्ट्राचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व, लोकनाट्य कलाकार, गीतकार, उत्तम गायक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम ढोलकी वादक, उत्तम छायाचित्रकार कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे. त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलोय. हो, शाहीर साबळेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आपल्या लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार पोहोचवणाऱ्या या थोर कलावंताला आमचा मानाचा मुजरा. त्यांच्या जन्मशताब्दीचं निमित्त साधत महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला. तेव्हा आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्याच गीताने करूया, नाही का? हो तर. गीतकार राजा बढे यांच्या स्फूर्तिदायी शब्दांना संगीतकार श्रीनिवास खळे यांनी सजवलं आहे आणि शाहीर साबळेंनी ते तितक्याच खणखणीतपणे म्हटलं आहे. ऐकूया तर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. 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 भीती न
1923 रोजी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. घरची परिस्थिती बेताचीच. वडील गणपतराव साबळे माळकरी होते. ते वारकरी पंथाचं भजन कीर्तन करीत असत. आई निरक्षर, पण जात्यावर धान्य दळताना सुंदर ओव्या म्हणत असे. त्यामुळे छोट्या कृष्णावर लहानपणापासूनच गाण्याचे संस्कार झाले होते. पसरणीच्या भैरोबाच्या मंदिरात तोही भजन गात असे. आणि हो, कृष्णा नावाप्रमाणेच बासरी वाजवायलाही शिकला होता. पण त्याच्या गाण्याच्या वेडापायी शिक्षणाकडे मात्र त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं होतं. हो, त्याचं हे सततचं गाणं आईला पटत नसे. तिनं कृष्णाला खूप समजावलं, पण याचं आपलं गाणं चालूच. शेवटी ती माऊली बिचारी चिडली आणि म्हणाली, किसना, अरे किसना, अरे बाबा जरा माझं आई. अरे गाणं गाऊन कुणाचं पोट भरतंय वैर. तुझ्या बानं केलं तेच करायला निघालास तू. अरे माझ्या राजा, तू साळला जा, खूप शिक, मोठा हो रे. गाऊ न ग किसना, गाऊ न ग. पण कृष्णाचं गाणं काही थांबेना. शेवटी तो तिसऱ्या इयत्तेत असताना त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाबरोबर अमळनेरला आजीकडे पाठवलं. तिला वाटलं आजीच्या धाकाने तरी तो शिकेल. पण कसं काय, तिथं घडलं वेगळंच. तिथं हिराबाई बडोदेकरांनी त्याचं गाणं ऐकलं आणि त्याचं खूप कौतुक केलं. मग काय, कृष्णाच्या अंगावर मुठभर मांस चढलं. आजीच्या नकळत लपून छपून कृष्णाचं गाणं चालूच होतं. एकदा साने गुरुजींनी त्याला गाताना ऐकलं आणि त्यानंतर त्यांच्या प्रत्येक सभेआधी कृष्णाचं गाणं ठरलेलं. कृष्णा अजूनही गातो हे कळल्यावर त्याच्या आजीनं मात्र त्याला दिवसभर उपाशी पोटी खांबाला बांधून ठेवलं होतं. आणि त्यात 7वी परीक्षेचा निकाल लागला आणि आमच्या कृष्णरावांचा पार निकाल लागला, नापास. मग काय, कृष्णाची उचलबांगडी झाली आणि सारा गाशा गुंडाळून स्वारी पुन्हा पसरणीला हजर. शाळा कायमची सुटली, पण गाणं मात्र सुटलं नाही. भारूड, गोंधळ, लावणी, भलरी, कोळी गीत, धनगर गीत, बाल्या नृत्य, वासुदेव, मंगळागौरी, आणखीन वाघ्यामुरळी अशी अनेक लोकगीतं तो लीलया म्हणत असे. अशाच एका सुंदर कोळी गीतावरील नृत्य आता आपण इथं पाहणार आहोत. या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावर ना बोलते नवरा
लागला तसतशी त्याच्या आईची चिंता वाढू लागली. कसं होणार माझ्या किसनाचं? शिकला बी नाही आणि गाण्याची बी संगत सोडत नाही. त्याच्या काका संग ममईलाच पाठवाय हवं त्यास. आजच निरोप धाडते भाऊजींना, तेवढं येऊन लेकराला घेऊन जावा आणि तिथंच कामधंद्याला लावा. वय तसंच करते. झालं. कृष्णाचे काका आले आणि त्याला मुंबईला घेऊन गेले. तो एका कापड गिरणीत काम करू लागला. हातापोटाची गाठ घालता घालता गाणं हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी बंद होऊन गेलं हे त्याचं त्यालाही कळलं नाही. बिचारा कृष्णा कापड गिरणीत काम करता करता त्याच्या आयुष्याचे गाण्याशी जुळलेले धागे मात्र विरू लागले होते. पण अचानक एके दिवशी त्याच्या जीवनात सूर्य उगवला, प्रकाश पडला. असं ऐकूया तर एकनाथ महाराजांचं भारूड, जे शाहीर साबळेंनी आपल्या आवाजाने अजरामर करून टाकलं. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अग ग 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 अग ग ग ग ग देवा रे देवा काय मी करू, मी जाऊ कुणाला सांगू. झालं काय काय की काम क्रोध विंचू चावला, अरे 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 दम घाम अंगाशी आला, महाराज त्याने माझा प्राण चालला. अगं आई ग अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अग ग ग ग ग ग ग अग ग ग ग देवा रे देवा आता काय मी करू, कुणाला सांगू, कुठं मी जाऊ. अगाय विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो मनुष्य इंगळी अति दारुण, हा म्हणजे अति दारुण. दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही. दारुण म्हणजे भयंकर, भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का? अभ्यंकरचाही संबंध नाही. भयंकर म्हणजे अति भयंकर, अति भयंकर म्हणजे खूप भयंकर, भयंकर म्हणजे माईंदाळ भयंकर, आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझा दात पडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर. अरे बापरे. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तीन. तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या रंगीनं काय? ए गंगीचा काय संबंध इथे? मग त्या गंगीनं कुणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे काय? मोठा विंचू. मोठा म्हणजे अंदाजे केवढा विंचू? तुझ्या एवढा. अबब. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाणत्या इंगळीची. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अग ग ग ग ग ग ग अग अग देवा रे देवा काय मी करू, मी जाऊ. अगाय विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो या विंचवाला उतारा, गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही. मग गरम गरम पावशेर काय ते तू असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. म्हणजे तंबाखू आणि चुना खाण्याचं माग सारा. ए तंबाखू जाण्याचा काय संबंध इथे? तमोगुण म्हणजे काय? काय गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. मी लावतो पिन. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगारान विंचू इंगळी उतरे झर झरा. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अग ग ग ग ग ग ग अग ग ग ग. देवा रे देवा आता काय मी करू, कुठं मी जाऊ, कुणाला सांगू. अगाय विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो सत्य उतार्या येऊन आलं का? सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण. ते बरं झालं. किंच
शांत राहिली पुण म्हणजे अजून राहिलीच का? शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. त्या जीवनात प्रकाश पडला म्हणून म्हणजे नेमकं झालं काय? त्याचं काय झालं, एके दिवशी मुंबईत सोहराबजी मिलमध्ये साने गुरुजी आले होते. तिथं कृष्णा त्यांना भेटला. कृष्णानं गाणं सोडलं हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हणाले, कृष्णा, तुझ्या आवाजाला धार आहे. आपल्या आवाजाच्या बळावर देशासाठी काहीतरी कर, जनजागृती कर. अरे शाहीर आहेस तू, शाहीर. साने गुरुजींच्या या शब्दांनी कृष्णाच्या मनात घर केलं. झालं, नोकरीला रामराम ठोकला आणि पुन्हा गायला सुरुवात केली. शाहीर सिद्धराम बसाप्पा मुचाटे यांच्या शाहिरीनं ते प्रभावित झाले होते. पुढं शाहीर शंकरराव निकम यांच्याकडून त्यांनी शाहिरीचे धडे घेतले. त्यानंतर शाहीर जागृती मंडळाची त्यांनी स्थापना केली आणि गावोगावी जाऊन आपल्या लोकगीतांमधून समाज प्रबोधनाचं आणि जनजागृतीचं कार्य सुरू केलं. लोकगीत आणि नाटकाची सांगड घालत नाट्याचा एक नवीन प्रकार ते लोकांसमोर सादर करू लागले. त्याला म्हणतात मुक्त नाट्य. यमराज्यात एक रात्र, ज्ञानबाची मेघ, बापाचा बाप अशी जवळजवळ 14 मुक्त नाट्य त्यांनी सादर केली. साने गुरुजींकडून त्यांनी देशसेवा आणि जनसेवेचा वसा घेतला. 1942चं भारत छोडो आंदोलन असो, गोवा मुक्ती संग्राम असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा दारूबंदीसारखा प्रश्न असो, आपल्या शाहिरी लेखणीनं आणि दमदार आवाजांनी त्यांनी जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. पंढरपूरच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजी आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी शाहीर साबळेंनी गावोगावी जाऊन आपल्या मुक्त नाट्यातून साने गुरुजींचं म्हणणं लोकांना पटवून दिलं आणि आपल्या पसरणीच्या भैरोबाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवून दिला. अरे वा. हो, त्यावेळी तिथे साने गुरुजी, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील उपस्थित होते. लढा वीर हो लढा लढा, लढा वीर हो लढा लढा, पराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाच्या कडा कडा असं म्हणत 1962च्या चिनी आक्रमणाविरुद्धही त्यांनी आवाज उठवला होता. कार्यक्रमाच्या निमित्तानं गावोगावी त्यांची भटकंती चालूच होती आणि एके दिवशी फलटणच्या कार्यक्रमात ती आली होती. ती म्हणजे कोण? भानुमती बरसडे. शाहिरांच्या गाण्यावर भाळली आणि त्यांच्या प्रेमातच पडली. पुढे भेटीगाठी वाढल्या आणि एके दिवशी काय झालं माहितीये? मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना, काय सांगायचंय? मला तुम्ही खूप आवडता. माझ्याशी लग्न कराल? भानू, हे काय बोलताय तुम्ही? लग्न हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे मलाही तुम्ही आवडता, पण मी असा गावोगावी भटकणारा, कुठला ठाव ठिकाणा नसलेला मी तुमच्याबरोबर संसार कसा मांडू? त्यात काय एवढं? मी कवयित्री आहे, तुमची लेखणी बनेन. माझ्या शब्दांना तुमच्या आवाजाची साथ मिळाली की सारं कसं जुळून येईल. नाही भानू, हे शक्य नाही. पण भानुमती जिद्दी होती. आपलं घरदार सोडून फलटणहून ती पसरणीला पळून आली. शेवटी शाहिरांना तिच्याशी विवाह करावाच लागला. अरे वा, मल्हारीची कृपाच म्हणायची. हो तर. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. देवा मी जातो
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. संबळ फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो, आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो. भवानी 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 बसली ओठी गळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, या आदी मायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजा भवानी आईचा, भोलांबाबाईचा, रेणुका देवीचा, भोला जगदंबेचा. लग्नानंतर भानुमतीच्या काव्याला शाहिरांच्या आवाजाचा साथ चढू लागला आणि महाराष्ट्रभर शाहिरांचं नाव गाजू लागलं. बाळासाहेब ठाकरेंच्या सान्निध्यात ते आले आणि त्यांना जाणवलं की मुंबईत मराठी लोकांची पिछेहाट होतीये. तेव्हा मराठी माणसांना जागं करण्यासाठी त्यांनी आंधळं दळतंय हे मुक्तनाट्य रंगभूमीवर आणलं. असं म्हणतात की या मुक्तनाट्याच्या प्रेरणेतूनच शिवसेना जन्माला आली. हो, ऐकूया तर याच मुक्तनाट्यातील एक छानसं गीत. हरे
कृष्णा हरे कान्हा मनरंजना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना देवांगी आले म्हणून काय भलतेच बोलावे, चंदन शीतल झाले म्हणून काय उगाडून या प्यावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय गावच बुडवावे, आज्ञा विंचून झाला म्हणून काय कंठच गवळावे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा, नित्यदेव भेटला म्हणून काय जगासी डावावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्यासी टांगावा, एका जनार्दनी म्हणे हरी हा विठ्ठल ओळखावा. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना. हा कार्यक्रम श्रीमती निहारिका पुसाळकर यांनी ललित दौलत मुतकेकर यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम पुरस्कृत केलेला आहे. आंधळं दळतय नंतर शाहीर साबळेंची ख्याती देशभर पसरली. त्यांचे दौऱ्यावर दौरे सुरूच होते. भानुमतीच्या प्रयत्नातून त्यांना ऑल इंडिया रेडिओवर गाण्याचीही संधी मिळाली आणि HMV म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइस या कंपनीने त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स बनवल्या, ज्या सर्वत्र वाजू लागल्या आणि गाजूही लागल्या. एव्हाना त्यांना देवदत्त, यशोधरा, वसुंधरा आणि चारुशिला अशी 4 मुलं झाली होती. पतीचे सततचे दौरे आणि एकटीनं 4 मुलांचा सांभाळ करता करता भानुमतीची काव्यप्रतिभा आटून गेली होती. वर सारं कसं सुरळीत वाटत होतं, पण तिच्या मनाची आतून चाललेली कुतरोड कुणाच्या नजरेस आली नाही. आणि एके दिवशी व्हायला नको होतं तेच झालं. आपला शाहीर पती, 4 मुलं आणि काडी काडी जमवून उभं केलेलं घर, सगळं सोडून भानुमती निघून गेली. तिनं घटस्फोट घेतला. भानुमतीच्या जाण्यानं शाहिरांच्या जीवनाची वाट अगदी बिकट झाली होती. बिकट वाट? हो. यावरून अनंत फंदींचा शाहीर साबळेंनी गायलेला एक फटका आठवला. माणसानं कसं वागायचं आणि कसं नाही हे सांगणारा फटका. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अरे संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. चलसालस पण धरून निखालस खोट्या बोला बोलू नको. अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. नास्तिकपणात शिरून जनाचा बोला आपणा घेऊ नको. अरे भली भलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको. भली भलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको. भली भलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको. माय बापावर रुसू नको. दूर एकला बसू नको. व्यवहारामध्ये फसू नको.
कधी रिकामा असू नको. परी उलाढाली भलत्या सलत्या पोटासाठी करू नको. अरे संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. विडा पैजचा उचलू नको. उणी तराजू तोलू नको. गहाण कुणाचे बुडवू नको. असल्यावर ठीक मागू नको. नसल्यावर सांगणे कशाला गाव तुझा भिड धरू नको. अरे कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. दिली स्थिती देवान तीतच मानी सुख कधी विटू नको. आल्या अतिता मुठभर द्याया माग पुढती पाहू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. अरे बडी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको. बडी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको. बडी खुशामत शहाण्याची मूर्खाची ती मैत्री नको. आता तुझ ही गोष्ट सांगतो सत्कर्मा ओसरू नको. असल्या गाठी धनसंचय कर सत्कर्मी व्यय हटू नको. सुविचारा कातरू नको. सत्संगत अंतरू नको. वैताला अनुसरू नको. हरिभजना विस्मरू नको. गावयास आनंद फंदीचे फटके मागे सरू नको. अरे सत्कीर्ती नौबतीचा डंका वाजे मग शंकाच नको. 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 4 मुलांचा सांभाळ आणि कार्यक्रमाचे दौरे अशी तारेवरची कसरत शाहिरांना करावी लागत होती. शेवटी त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. राधाबाईंनी असा अर्ध्यावर राहून गेलेला संसार सांभाळण्याचं शिवधनुष्य उचललं आणि त्या लीलया पेललंही. शाहीर आता निश्चिंतपणे कार्यक्रमाचे दौरे करू लागले होते. लग्नाआधी राधाबाईंनी मनाची पक्की खूणगाठच बांधली होती की काहीही झालं तरी नेटका संसार करायचा. त्यामुळं त्या दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई असं म्हणू शकत नव्हत्या. हां, आलं लक्षात. म्हणजे आता भारूड सादर होणार आहे तर. अगदी बरोबर. अगं बाई 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 काय झालं बाया? बया बया काय झालं बाया? काय झालं बाया? अगं बया बया सांग की गं बया. नको गं बाई मला नवरा नको गं बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई. अगं पण असं का? मोडकच घर हा आणि तुटकच छप्पर मास ना की. अव मोडकच घर आणि तुटकच छप्पर. अगं मग राहा की त्यात. बरं राहायला जागा नाही मला दादला नको ग बाई.
लुगडं अन तुटकी चोळी. अगं ती तर कुठं मिळती? अव फाटकच लुगडं आणि तुटकीच चोळी. अगं मग शिवून घे की. पर शिवायला दोरा नाही मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अव दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अव कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. अगं ती तर लई गोड लागती बघ. अव पर कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. मग काय झालं त्यात? वर तेलाची धारच नाही मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अव दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले. एका जनार्दनी समरस झाले. समरस झाले. अगं झालीस ना समरस? पण तो रस येथे नाही. कुठला? अव तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अव दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नग 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 काग 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 नग 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 नग. काग बाई, काग बाई, काग बाई. दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. शाहीर साबळेंनी त्या काळी 5 लाख रुपयाचं कर्ज काढून फिरती रंगभूमी म्हणजेच मोबाईल थिएटरची निर्मिती केली होती. नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांनी त्याचा आराखडा तयार केला होता आणि कोल्हापूरच्या महात्मा मेस्त्रींनी हे थिएटर प्रत्यक्ष तयार केलं होतं. या थिएटरमध्ये एका वेळी 1500 ते 2500 लोक बसण्याची सोय होती आणि मुख्य म्हणजे हे संपूर्ण थिएटर फोल्डिंगचं होतं बरं का. काय सांगता? हो ना. पण पुढे महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला आणि त्यांचे दौरे बंद झाले. मोबाईल थिएटर गंजून गेलं. कर्ज वाढत चाललं होतं. अशा वेळी राधाबाईंनी आपले सगळे दागिने कर्ज फेडण्यासाठी काढून दिले. अहो शाहिरांना आपली बसही विकावी लागली. पण हार खाईल तर कलाकार कसला. पुढे महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून शाहिरांनी आपलं गेलेलं सारं वैभव पुन्हा मिळवलं आणि जगभरात आपलं नावही कमावलं. असं म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. शाहिरांचं जीवन लहानपणापासूनच खडतर होतं, पण त्यांनी आपल्या गाण्याशी, महाराष्ट्राच्या मातीशी आणि इथल्या लोककलेशी जोडलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. त्यांच्या शाहिरी देणगीचा संपूर्ण महाराष्ट्रानंच नाही तर संपूर्ण देशानंही मान राखला आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं. महाराष्ट्राचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार, दिल्लीच्या संगीत नाटक अकॅडमीचा पुरस्कार, संत नामदेव, महाराष्ट्र गौरव, पी सावळाराम, पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव हे काही ठळक पुरस्कार आणि भारत सरकारतर्फे मिळालेली पद्मश्री. एवढंच नाही तर अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं होतं. भारतीय शांतिदूत मंडळाचा प्रतिनिधी म्हणून ते रशियालाही गेले होते. तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणारे ते एकमेव शाहीर आहेत. 1954-55 मध्ये HMV या ग्रामोफोन कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून मोहम्मद रफींसह शाहीर साबळेंचं नावही झळकलं होतं. तसंच मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्या नावाने दरवर्षी शाहीर साबळे स्मृती पुरस्कार हाही देण्यात येतो. वृद्ध आणि निराधार कलाकारांना स्वाभिमानानं जगता यावं आणि आपली कला तरुण पिढीला शिकवता यावी यासाठी त्यांनी शाहीर साबळे प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्याद्वारे ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. त्यांचा नातू
केदार शिंदे यांनी त्यांचा जीवनपट दर्शवणारा चित्रपट महाराष्ट्र शाहीर याची निर्मिती केली आहे. असा हा घावावर घाव सोसून तळपत राहणारा हिरा 20 मार्च 2015 रोजी लोप पावला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपला शाहिरी आवाज आम्हा सगळ्यांसाठी मागे ठेवून या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण. नांगर धरिला तत्वाचा बैल मन पवनाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची काढली. उखळण प्रेमाची काढली. स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी. स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी. प्याला घेतला ज्ञानाचा. प्याला घेतला ज्ञानाचा. तोच अमृताचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण. पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण. धोंडा घेतला ज्ञानाचा. धोंडा घेतला ज्ञानाचा. करीत से जागरण झेंडा रोविला.